तर नमस्कार मंडळी, राम राम भाऊ. तर रॉयल ग्रुपचे मुख्य अतिथी विजयभाऊ दुसंगे हे आपल्या इथं बालामटकच्या सप्ताहाच्या निमित्तानं आम्ही त्यांना बोलवलं होतं. या बाबू, सप्ताहाचं आमचं शेवट आहे, समाप्तीला 100वा सप्ताह आहे. शताब्दी निमित्ताने विजयभाऊ दुसंगे आपल्याकडे आले, रॉयल ग्रुपचे मुख्य अतिथी. तर हा प्लॉट त्यांच्या मार्गदर्शनाखाली आहे. तर त्या निमित्ताने म्हणजे हा व्हिडिओ बनवायच्या मुशात याच्यातून नव्हतं बोलवलं, सप्त्याच्या निमित्ताने बोलवलं होतं. पण ते म्हणले आलो या निमित्ताने तर आपण कपाशीमध्ये जाऊ बा, चला एखादं म्हणजे हे करू, बघू कसं काय प्लॉट कसं काय नाही. तर भाऊ, कसा वाटला तुम्हाला प्लॉट? प्लॉट चांगलं आहे, प्लॉटचं काही नाही. तर म्हणणं काय, प्लॉट चांगलं आहे, प्लॉट येते कापसाची. आणि प्रत्येक शेतकऱ्याला माझं म्हणणं आहे, या कापसाला तुम्ही भेट नका जाऊ, कारण की हे बरबाद करणारं पीक आहे आणि याला जास्त डोकं नका लावू देऊ. हे एक कापूस माहोल बनून शिने शेतकऱ्याला लुटलं जातं. औषधाबद्दल म्हणा, बियाबद्दल म्हणा, काही सगन पद्धती लावा, हे करा ते करा, आणि शेतकरी पोळ्या पंचमीत नंतर संपून जातात कापसात. तर तुम्ही आम्हाला एक 3 वर्षानं जुळलेली, तर तुमचं किती नुकसान केलं म्या, याच्याबद्दल काही बोला. नाही काही शेतकरी तर तुम्ही म्हणता भाऊ, मी किती नुकसान केलं तुमचं, तर तुमच्यापासून आमचं नुकसान तर नाही झालं. पण तर आम्हाला ह्याच हॅलो ह्याच आता सध्या तरी 12च्या आसपास 12-13 पर्यंत 12-13 हा. डबल न वाढ, डबल नि वाढलं. तर मग फायदाच होईल ना. फायदा खर्च कमी होऊन डबल वर उत्पन्न गेलं. डबल वर उत्पन्न गेलं. मग खर्च कमी आणि डबल वर उत्पन्न. त्यावेळेस जो इतकं खर्च करून का 5-6 क्विंटल कापूस 5-6 क्विंटल आणि पुन्हा मेहनत जास्त लागायची. बी जास्त लागायचं, बी जास्त, मेहनत मशागत जास्त, लागायचं. खुरपणीला पैसे जास्त जायचे. हे कापसाचं पीक जे प्रत्येक शेतकऱ्याने करायला पाहिजे. कोणा संग जुळले काय नाही जुळले काही घेणं नाही, आपले आपले संसार वाचायला पाहिजे. बरोबर. पण कोण आता लोणकर भाऊ काय म्हणते, जर तुमचं संसार वाचू राहिलं तर लोणकर भूती एक शब्द ऐकायला पाहिजे. आणि नुकसान होत असलं त्याला सोडून द्यायला पाहिजे. काहीतरी फायदा जर होत असलं फायदा घ्यायला तर ऐकायला काही हरकत नाही ना. काही लोक चांगलं नाही ऐकत जास्त, वाईट जर असलं तर पब्लिक वाईट असला का मग जास्त प्राधान्य देते त्या गोष्टी. बरोबर. तर तुमचं काय म्हणणं आहे गुलीबा? नाही, आमचं म्हणणं असं आहे का तुम्ही व्यवस्थित जे आम्हाला निर्णय दिला 3 वर्षापासून आम्हाला ते पटलेलं आहे. आमचे बरेच जण शेतकऱ्याला पटला, त्या हिशोबाने आम्ही म्हणजे हे डेव्हलप केलेलं आहे कपाशीला. नाहीतर 5-6च्या पुढे काय लोक जातच नव्हती. जात काऊन नाही याचं कारण सांगतो तुम्हाला. मी आता पहिल्यापासून कापसावर बोलतो, तुम्ही नाही बोलले चालतं, मी बोलतो. कापूस किती फुटावर लावता याच्यावर महत्व नाही, नियोजन कसं करता याच्यावर महत्व. कापूस तुम्ही 3 बाय 1 लावा, मी लय खुश आहे त्याच्यात तुम्हाला लय कमी खर्च करायचे पाहुणे. 3 बाय 1 3 बाय 1 फुटावर कापूस लावायचं, झाडं 14,000 बसते. त्यानं 100 ग्राम कापूस काढायचं, 20 दोड्या लावून, बरोबर. त्याला 14 क्विंटल कापूस एकरी. आणि एकच बॅग द्यायला त्याला. 2-3 फवारण्या करायच्या, त्याला एकच बॅग द्यायची. पण तुमच्यात कंट्रोल पाहिजे. मोह तुमचं हे मोह आहे बरं का, मोह आवरायला पाहिजे. एक बॅग द्यायची, 14 क्विंटल कापूस, 10च्या तर कमी होणारच. बॉन्डवर बी लिहून देऊ शकतो कुठं. आणि 7 जर घ्यायचं असलं तर खत बी नाही द्यायचं, फवारणी बी नाही हाणायची, तरी 7 काढून देतो. द्या मला 1 एकर वावर. बरोबर आहे ना. नुसतं तुम्ही खुरपणी करायची. जर तुम्हाला 7 क्विंटल कापूस लागतं तर तुम्हाला एवढी लफडे करायची गरज नाही. 1 एकर वावर साठी नुकसान होईल तुमचं. 1 एकर रान द्या, मी तुम्हाला 7 क्विंटल कापूस काढून देतो. बिगर खताचे कापूस आहे ना, एवढं वाढल, 3-1 फुटच वाढायला पाहिजे, 2.5 फुटच वाढायला पाहिजे. 3 फूट सहज वाढन बिगर खताचं. 3 फुटाचं त्याच्यात क्षमता आहे बीटीची, आहे ना. बरोबर. मग 7 वर एवढे लफडे करायची गरज नाही. तुम्हाला 14, 15, 20, 25 काय करायचं, तर मग तुम्ही स्ट्रॉंग होऊन शेतीत उतरा आणि 3 पट उत्पन्न घ्या. तर मग ते पुरण तुम्हाला. बरोबर आहे की नाही. पहिलं कोण्याबी शेतकऱ्यानं म्हणणं काय, 3 बाय 1 लावा, 4 बाय 1 लावा, 5 बाय 1 लावा, 6 बाय 1 लावा, 7 बाय 1 लावा.
7x1 2 जर लावलं तुम्हाला आवरेज 30 25 20 असं होईल, 40 बी होईल योगायोग जर केलं तर. पण जे तुमचे रेग्युलर मधले शेतकरी 3.5x1 कापूस लावलं तुमचे 12-13 हजार झाड आहे. हो. 100-150 ग्राम कापूस काढा. हो. 14-15-18 मी दरवर्षी आता 17-18 वर काढू राहिलो. 15 वर चालू आहे मग दरवर्षी आणि मी काही एवढं खर्च करीत नाही कापसावर. नाही खर्च करीत म्हणून ते मला कापूस होरल पाहून. हो. खर्च नाही करीत म्हणून. आणि खर्च केला तर मग बी नुकसान होऊन जातं. काय होतं पलाट पोळ्याच टायमाला मिळून जाते आणि तुमची 3 महिने जी आहे हे तुमचे वायाला जाते. हो. पूर्ण लागलेलं माल पडून जातं आणि अशी कोणची औषध बनली नाही तुम्ही त्या चक्रात राहू नका औषधच्या की हे पडणारं पातळ रोखू शकते. याला रोखू शकत नाही पाहुणे कोण. नाही. पातळ कापसाला लागत बी नाही आणि रोखत बी नाही असं कोणचं औषध बनलं नाही. त्या चक्रात तुम्ही जाऊ नका. 3.5x1 शेतकरी लावित पलाट पोळ्याला मिळून टाकतं आणि वाकून पाहतं लय पाते पडून परत त्या खुर्शीवाल्याकडे जातात. इतका पाता पडू राहिलं भाऊ मला औषध दे. त्या बिचाऱ्याची गलती नाही. आपली गलती गलती आपली पाहुणे. दडपा दडपा कापसाला ऊन आणि वारं वार महत्वाचं. मेन काम आहे ते हा. कापसाचं. बरं. हे दोन्ही त्याला मिळायला पाहिजे तर मग माल तर त्याला लागणार आणि भलतं काही अपेक्षा धरत नका जाऊ कापसाबद्दल. क्वालिटीवर किती कायरे आहे किती झाड आहे किती ग्राम कापूस निघणार याच्यावर काम करायचं. जास्त लक्ष द्यायचं. असं भुगच मोघून 100 कैऱ्या लागू राहिल्या 200 लागू गावात गेले राहिल्या म्हणतात ना. इजू भाऊन 500 लावल्या माझ्या नादी होय. तुम्ही लागू लागला. म्या काय लावल्या हो आणि म्या काय केलं बरोबर आहे. तेवढं तुम्हाला इतक्या लवकर जमणार नाही. मी कसं त्या लई दिवस घातले मी लई जवळून त्या कापसाला ओळखलं. बरोबर. माझ्या गावाजवळ प्लॉट होतं ते हा. मग रोज चक्कर होती तिथं ते प्लॉट त्या माणसाचं नव्हतं. हा. ते प्लॉट मह होतं पण मी पाणी नसल्यामुळं घरी नाही केलं त्याच्या इथे केलं. सारं उत्पन्न त्याहीनच घेतलं पण मला दाखवून द्यायचं होतं की कापूस काय चीज आहे. तर तुम्ही स्टेप बाय स्टेप चाला. स्टेप बाय स्टेप उत्पन्न काढा. 12चे 15 वर जा 15चे 20 वर जा 40 वर जा 50 वर जा 60 वर जा. काही नाही 60 क्विंटल बी कापूस एकरी होऊ शकतं बरं का. तुम्ही म्हणसान की आमच्या संघ जोडून मला 60 काढायचं हे तुमच्या डोक्यातून काढून टाका. बरोबर आहे का? बरोबर 60 क्विंटल काढायचं म्हणजे सोपं नाही जोक ते. नाही. हा तिथं ग्राम न काढायचं आपल्याला. हा मग त्याला तिथं कायऱ्या 1000 किती ग्राम लावायच्या कापूस काढायचे आपल्याला एका गावाला. कायऱ्या 5,000 किती लावायच्या कशा लावायच्या काय लावायचे सगळंच हे झालं पाहिजे ना. ते डेव्हलप करता आला पाहिजे प्लॉट करता आपल्याला. आला पाहिजे. हा, लावायला हा. महत्व नाही कापस हा. नंतर प्लॉट डेव्हलप करायला लागेल. बरोबर. कापूस लावल्याला मतलब नाही. लावलं ना आलं कापूस येत नाही. त्याला डेव्हलप बरोबर. करायला लागेल तुम्हाला झाड कोणतं खराब कोणतं चांगलं ते सांगायला लागेल. हा, सारं व्यवस्थित करायला लागेल तेव्हा माल लागत. बरोबर माल काय तसं थोडी लागणार आहे. बरोबर. चालतं. राम राम. राम राम. राम.